नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्टडी ई मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आपलं मॅथ्स 1 यामधील 4th चॅप्टर आता झाल्यातच आहे। थोडासा शेवटचा एक पॉइंट राहिलेला आहे आणि प्रॉब्लेम सेट जो आहे तो सोडवणं बाकी आहे। त्याच पद्धतीने मॅथ्स 2 आणि इयत्ता 8वी ते 10वी सर्व मॅथ्सच्या सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राइब करू शकता आणि बेल आयकॉनवर क्लिक करून रोजच्या रेग्युलर नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळू शकतील। चला तर मग आज आपण हे जे आहे फीचर्स ऑफ जीएसटी पण बघूया आणि टॅक्सेस ऑफ जीएसटी त्याचे जे टाइप्स आहेत ते बघणार आहोत। तसंच प्रॉब्लेम सेट 4A यावर आधारित काही उदाहरण आहेत ते बघणार। म्हणजेच ह्या प्रकरणामधील तुमच्या म्हणजे ह्या विद्यार्थ्यांसाठी जे मार्च 2021 ला बसणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा एवढा पोर्शन आहे। याचा पुढचा जो भाग आहे 4B आणि त्यामध्ये म्युच्युअल फंड्स, शेअर मार्केट यावर आधारित जो भाग आहे तो मात्र तुमच्यासाठी रिड्यूस आहे। तर आपण तो भाग आपण घेणार नाहीये, आपण इथपर्यंतच घेणार आहोत। हा एवढा भाग झाल्यानंतर आपण प्रॉब्लेम सेट सोडवणार आहोत आणि त्यानंतर मग 5th चॅप्टर जो आहे तो चालू करणार आहोत। तर ह्या भागामध्ये आपण अगोदर टाइप्स ऑफ टॅक्सेस जे आहे ते बघितलेलेच आहे, ते फक्त आता स्टेट प्रमाणे याच्याप्रमाणे कसे आहे ते थोडक्यात बघणार आहोत। तर टाइप्स ऑफ टॅक्सेस मध्ये की जो मेन जीएसटी आहे त्या पद्धती आकृतीवरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की अगोदर आपण जेव्हा इंट्रोडक्शन मध्ये बघितलं पहिल्या व्हिडिओमध्ये की इंट्रोडक्शनच्या वेळेस तुम्हाला किती वेगवेगळ्या प्रकारचे कर आहेत, कसे वेगवेगळे त्यांचं स्लॅब्स आहेत ते आपण शिकलेलो आहोत, ते तुम्हाला व्यवस्थित सांगितलेले आहे। त्याच्यावरच आधारित आता बघणार आहोत आपण की जीएसटी जे आहे जीएसटीचे मेन 3 पार्ट्स झालेले आहेत। पूर्वी भरपूर प्रकारचे टॅक्सेस होते, आता मात्र काय केलंय की जीएसटी हा एकच प्रकारचा सलग असा एक सर्व इतक्या वेळेस टॅक्स भरण्यापेक्षा फक्त एकच टॅक्स भरायचा आहे, तो म्हणजे जीएसटी। तर आता यामध्ये ह्या जीएसटीचे 2 भाग करण्यात आले होते, सीजीएसटी आणि एचजीएसटी। सेंट्रल जीएसटी की ज्यामध्ये केंद्रीय कर केंद्रासाठी लागू असणार, जो काही कर आहे तो केंद्राला मिळणार, सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना मिळणार, आणि एचजीएसटी स्टेट गव्हर्नमेंट राज्य कर की ज्या राज्याला स्टेटला त्याचे प्रोग्रेसिव्ह जे कार्यक्रम हे असतात प्रोजेक्ट असतात त्यासाठी ते वापरता येतात। एचजीएसटी आणि सीजीएसटी दोन्ही पण काय इक्वल होते, ते आपण त्याच्यावरची उदाहरणं पण बघितलेली आहेत। तर हा जो आहे की जो सीजीएसटी म्हणतो आपण तो एक प्रकारचा आणि त्याचाच म्हणजे एचजीएसटी की एचजीएसटी हा स्टेट साठी, परंतु जे युनियन टेरिटरी आहेत संघराज्य त्या संघराज्यांसाठी स्टेटच्या ऐवजी कोणता घेतलेला आहे संघराज्य, म्हणजे तो पण त्यांना स्टेट म्हणायच्या ऐवजी काय म्हणणार आपण संघराज्य युनियन टेरिटरीज, आणि त्यावर आधारित आपण उदाहरण शिकलेलो आहोत। तर हे जे आहेत स्टेटच्या ऐवजी यूटीजीएसटी आणि सीजीएसटी हा झाला तुमचा एक पार्ट की जो कंझ्युमर पासून तुम्हाला जी चेन आहे आपली मॅन्युफॅक्चरर टू कंझ्युमर त्याद्वारे तुम्हाला इथपर्यंत जीएसटी मिळते। दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे कंपोजिशन स्कीम की ज्यामध्ये व्यापाऱ्यांसाठीच लागू आहे ती, ज्या व्यापाऱ्यांची वार्षिक उलाढाल ही 1.5 कोटीपेक्षा कमी असते किंवा 20 लाख ते 1.5 कोटी एवढ्या रेंजच्या दरम्यान असते, अबाउट 20 lakhs अँड बिलो द 1.5 crores बिटवीन हे जे आहेत 1.5 crores पर्यंत हा जो कंपोजिशन स्कीम आहे की त्यामध्ये सीजीएसटी आणि एचजीएसटी त्यांना वेगवेगळा कर भरावा लागतो तो, आणि त्याचा रेट जरा वेगळा असतो, आणि म्हणून त्याला म्हटलंय कंपोजिशन स्कीम। आपस में की सेंट्रल आणि गव्हर्नमेंट हे स्टेट आणि सेंट्रल दोघांचा पण त्याच्यामध्ये कंपोजिशन करून म्हणजे आपसमेळ झालेला असतो तो, आणि म्हणून त्याला आपसमेळ असं म्हणून त्याचा एक भाग करण्यात आलेला आहे। तिसरा जो आहे तो म्हणजे इंटरस्टेट 2 राज्यांमध्ये, आतापर्यंत हे जे होते ते काय होते विदिन स्टेट राज्याच्या अंतर्गत
जे आहे राज्यांतर्गत असलेले कर आहे ते. परंतु इंटरस्टेटमध्ये 2 स्टेटमध्ये जेव्हा व्यवहार होतील ट्रेडिंग, तेव्हा तो झाला आंतरराज्यीय जो कर आहे तो इंटरस्टेट म्हणजे IGST म्हणणार त्याला, आंतरराज्यीय कर. म्हणजे 1, 2, 3 असे 3 प्रकारचे झाले की 2 जे व्यवसाय करणारे जे ट्रेडर्स आहेत त्यांचा अबाउट 20 to 1.5 करोड्स, 20 lakhs to 1.5 करोड्स असं असेल तेव्हा त्यांना हा प्रकारचा टॅक्स द्यावा लागणार. आंतरराज्यीय जेव्हा असेल, इंटरस्टेट असेल तेव्हा हा वेगळा, आणि इतर विदिन द स्टेट असेल तर या प्रकारचे टॅक्सेस. म्हणजे दीज आर द 1, 2, 3 आणि इट बिकम्स द GST, 1 and only 1 टॅक्स ऑल ओव्हर द इंडिया. आता त्यावर आधारितच आपण पुढचं आणखी उदाहरण बघणार आहोत. तर ह्या अगोदर आपण त्याची फीचर्स ऑफ GST, कारण यावर पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात किंवा फिल इन द ब्लँक्स किंवा ट्रू ऑर फॉल्स वगैरे असे जे 1 मार्काचे MCQ टाइप जे क्वेश्चन्स असतात ते ह्या माहितीवर आधारित असतात. आणि म्हणून फीचर्स ऑफ GST, ह्या GSTची जी वैशिष्ट्य आहे ती तुम्हाला माहित असणं अवगत आहे. ते तुमचं टेक्स्ट बुकचं पेज नंबर 94 आणि 95 त्यावर हे जे फीचर्स आहे ते दिलेले आहेत. ते कसे आपण पटकन थोडक्यात समजून घेऊया. फर्स्ट कोणतं बघा, मेनी इनडायरेक्ट टॅक्सेस सब अज्युम इन GST. पूर्वी काय होते, अनेक प्रकारचे टॅक्सेस होते. आता काय झाले, सगळं सबमर्ज करून टाकले ते, म्हणजे एकत्रितपणे अगदी त्याला म्हणतो ठोक पद्धतीने एकदम एकच GST दिला जातो, तो म्हणजे इन GST. ते GST मध्ये सगळे सब अज्युम केलेले आहे. अप्रत्यक्ष कर जे होते सगळे नवीन एकदम वेगवेगळ्या प्रकारचे अप्रत्यक्ष कर होते ते संपुष्टात आले. म्हणजे एवढे कर देण्यापेक्षा एकच GST द्यायला पण सोपं आणि घेणाऱ्याला पण सोपं पडतो. तर हे त्याचा फायदा आहे. इट इज द बेनिफिट ऑफ मेनी इनडायरेक्ट टॅक्सेस आर सब अज्युम. सेकंड कोणतं आहे, नो डिस्प्यूट्स बिटवीन गुड्स अँड सर्व्हिसेस. आता पूर्वी कसं होतं, सेवासाठी वेगळा कर, वस्तूंसाठी वेगळा, आणखी वेगवेगळ्या याच्यासाठी व्हेरियस टाइप्स होते, त्यांचे रेट्स पण वेगवेगळे होते. आता मात्र काय झालंय, ड्यू टू सेम आणि एकच प्रकारचा GST असल्यामुळे देअर इज नो डिस्प्यूट्स. तिथे काय आता वाद विवाद वगैरे राहत नाही. सेवा आणि वस्तूंवरील जे काही वाद होते पूर्वी ते सगळे संपुष्टात आलेले आहे. हा एक त्याचा बेनिफिट झालाय, म्हणजे नो डिस्प्यूट बिटवीन गुड्स अँड सर्व्हिसेस. थर्ड जो आहे तो बघा, स्टेट वाइज रजिस्ट्रेशन फॉर ट्रेडर्स. आता काय झालंय, पूर्वी कसं एखादा टॅक्स नाही भरला किंवा कमी प्रमाणात हे केलं तरी पण थोडाफार कमी जास्त प्रमाणात होत होतं. आता मात्र रजिस्ट्रेशन इज कंपल्सरी फॉर ट्रेडर्स. ट्रेडर्स जे आहेत, जे मोठमोठे बिझनेसवाले, जे व्यवसाय करणारे जे ट्रेडर्स आहेत त्यांच्यासाठी नोंदणी ही कंपल्सरीच केलेली आहे. कंपल्सरी असल्यामुळे स्टेट वाइज येते, पण स्टेट वाइज रजिस्ट्रेशन इज कंपल्सरी फॉर ट्रेडर्स. आणि देअरफॉर मग काय झालं, नोंदणी एकदम व्यवस्थित व्हायला लागली. त्यामुळे टॅक्स जो आहे पूर्वीपेक्षा आता टॅक्स हा जास्त प्रमाणात जमा होण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे. फोर्थ जो पॉइंट आहे तो म्हणजे GSTN जे आहे, कीप ऑल रेकॉर्ड्स GST इन टाइम. आणि GST टाइम मध्ये पेड करावा लागतो. फर्स्ट काय कंपल्सरी केले या GSTN वाल्यांना की GST दे हॅव कीप ऑल रेकॉर्ड्स. त्यांना पूर्ण वर्षभराचे, मागच्या वर्षाचे, त्याचे चालू वर्षाचे, असे वर्षभराचे रेकॉर्ड्स त्यांना अगदी सांभाळून ठेवावे लागतात. दे हॅव टू कीप द ऑल टाइप्स ऑफ रेकॉर्ड्स. आणि त्या ज्या नोंदी असतात, ते जे रेकॉर्ड्स असतात ते व्यवस्थित वेळ सांभाळून ठेवायचं. आणि GST तो त्या वर्षाचा त्या भरला गेला पाहिजे, म्हणजे वेळेमध्ये भरणं गरजेचं आहे. तर त्यामुळे फायदा असा झाला की GST जो आहे तो टाइम मध्ये भरला जाऊ शकतोय. आणि ऑल रेकॉर्ड्स जे असतात ते कंपल्सरी असल्यामुळे व्यवस्थित सगळे रेकॉर्ड्स केले जातात. त्यामुळे झालं काय, ट्रान्सपरन्सी जी आहे ती त्यामुळे आली. ऑल रेकॉर्ड्स कीप करावे लागतंय, रजिस्ट्रेशन करावं लागतंय. आणि टॅक्स कसा भरला काय नाही, किंवा कसं वेळेमध्येच टॅक्स भरला पाहिजे. त्यामुळे होतं काय
की ट्रान्सपरन्सी आलेली, पारदर्शकता, म्हणजे फसवेगिरी किंवा टॅक्स कमी भरणं किंवा त्या टॅक्स न भरता पुन्हा हे करणं, तर ते न करता झालं काय की ट्रान्सपरन्सी, या व्यवहारामध्ये ट्रान्सपरन्सी जास्त आली. आणि त्याचा इनडायरेक्ट फायदा काय होतोय की ट्रान्सपरन्सी असल्यामुळे खूप जास्त कर भरावा लागत नाही, किंवा एखाद्या वस्तूवर म्हणजे वस्तूंवर अवाजवी कर जर वाढले किंवा प्रमाणापेक्षा जास्त त्याच्यावर टॅक्स कुणी घेऊ शकत नाही. रूल्स प्रमाणे, नियमाप्रमाणे काय झालंय, जेवढं लिमिट दिले, जेवढं पर्सेंटेज दिले तेवढंच टॅक्स आपल्याला त्यांना घेता येऊ शकतं. आणि म्हणून त्याच्यामुळे एक प्रकारचं त्याच्यावर कंट्रोल आले. कुणी कोणतीही वस्तू किती किमतीला नाही विकू शकणार, देयर इज अ लिमिट. आणि त्यामुळे दुसरं काय झालं की त्यामुळे पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी आलेली आहे. आणि दिस मेथड इज सिम्पल अँड इझी, साधी आहे, सोपी आहे, एकच कर भरायचं आहे, जास्त हे नाहीये. म्हणून मग ती सिम्पल मेथड असल्यामुळे इट इज इझी टू सिम्पल अँड इझी फॉर यूज. सातवं जे ते सातवं महत्वाचं फीचर कोणते बघा, रिमूव्हल ऑफ कॅस्केडिंग इफेक्ट ऑफ टॅक्सेस विच आर कंट्रोल द प्राइजेस ऑफ द गुड्स. रिमूव्हल ऑफ कॅस्केडिंग इफेक्ट, करांवर कर भरावा लागणार, हा कर पुन्हा त्याच्यावर कर असं न भरता त्याच्यावर कंट्रोल आलेला आहे. आणि त्यामुळे होतं काय की प्राइजेस ऑफ द गुड्स दे आर कंट्रोल, त्या अगदी लिमिटमध्ये राहत आहेत, जास्त वाढवू शकत नाही. तुम्हाला सांगितलं 8% तर 8%च घ्यावं लागणार, 18% असेल तर 18%, त्याच्यात तुम्ही 20% घेऊ शकत नाही. त्यामुळे काय झालंय, कंट्रोल्स द प्राइजेस ऑफ द गुड्स. सगळ्या वस्तूंवर जो करांवर कर भरावा लागत होता तो आता काही भरावा लागत नाही. त्यामुळे किमती ज्या आहेत त्या आव्याख्यात आले, त्या आर कंट्रोल. ते काय झाले, त्यांच्यामुळे कंट्रोलमुळे त्या किमती ज्या आहेत त्या वाजवी भावामध्ये आपल्याला मिळू शकतात. आठवा महत्वाचा पॉइंट आहे, ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह असल्यामुळे त्याची क्वालिटी जी आहे ती क्वालिटी इन्क्रीजेस होत असते. ग्लोबली कॉम्पिटिशन वाढलेली आहे. अगोदर फक्त तेवढा एखाद्या लिमिटेड एखाद्या स्टेट पुरतं, एखाद्या तेवढ्या भागापुरतं तेवढं कॉम्पिटिशन असायचे. पण आता कसं झालंय, कॉम्पिटिशन ग्लोबल, पूर्ण जागतिक स्तरावर स्पर्धा वाढलेली आहे. त्याच्यामुळे त्यांची तुलना पण आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना होते आहे. आणि त्यामुळे काय झालं, त्याच्यापेक्षा हा बेस्ट प्रॉडक्ट. सपोज नुसतं मोबाईलचं जर उदाहरण घेतलं तर ह्या कंपनीपेक्षा ही कंपनी, या देशातली ती कंपनी जास्त चांगली, त्या कंपनीपेक्षा याचं प्रॉडक्ट चांगलं. म्हणजेच काय झालं, देयर इज अ कॉम्पिटिशन बिटवीन द ज्या कंपनीज आहेत. भरपूर कॉम्पिटिशन असल्यामुळे प्रत्येक जण आपापलं बेस्ट क्वालिटी देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून कस्टमरला जे आहे ते बेस्ट क्वालिटी मिळत असते. त्यामुळे होतं काय की क्वालिटी इन्क्रीज होते. आणि जे प्राइजेस आहेत ते सुद्धा कंट्रोलमध्ये राहत आहेत. एकदम खूप महाग असेल तर कस्टमर घेऊ शकत नाही. परंतु या अशा पद्धतीने म्हणजे ग्लोबली कॉम्पिटिशन वाढल्यामुळे क्वालिटी तर मेंटेन झालेलीच आहे, परंतु प्राइस सुद्धा बरोबर कंट्रोलमध्ये आहे. आणि म्हणूनच मग हे जे आहे की तो जीएसटी मुळे त्याचा हा फायदा झालेला आहे. एक महत्वाचा म्हणजे जो प्रोजेक्ट आहे, द प्रोजेक्ट मेक इन इंडिया इज बूस्ट. मेक इन इंडिया हा जो प्रोजेक्ट आहे गव्हर्नमेंटचा, आपल्या इंडियन गव्हर्नमेंटचा, की तो त्या साहजिकच त्या कार्याला किंवा त्या प्रोजेक्टला गती मिळालेली आहे. की ह्यामुळे होतं काय की जे टेक्निकली वगैरे जे हे होतं, वेगवेगळे जे कॉम्पिटिशन्स आणि त्यामध्ये असलेले जे प्रोजेक्ट्स आहेत, छोटे छोटे हे जे वेगवेगळ्या टाईपचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते त्याचं जागतिक लेवलवर कॉम्पिटिशन वाढवून त्यामध्ये म्हणजे इतर जे कंपन्या आहेत त्या त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले. आणि होतं काय की आपल्या इंडियन ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना सुद्धा यामुळे जास्त पुढे जाण्यासाठी स्कोप जो आहे तो जास्त प्रमाणात आहे. आणि म्हणून मेक इन इंडिया जो प्रोजेक्ट आहे तो बुस्टेड, इट इज बुस्टेड, त्याला गती मिळालेली आहे. टेक्नॉलॉजी जी आहे ती टेक्नॉलॉजी फास्ट झालेली आहे. डिजिटली टेक्नॉलॉजी जी आहे ती ग्लोबल याच्यामुळे काय झालंय, जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ती प्रत्येक याच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि म्हणून
जे काही डिसिजन असतात त्याच्यावर आधारित ते क्विकली घेऊ शकतात. ते कॅन टेक क्विक डिसिजन, त्वरित निर्णय घेता येतो तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे. म्हणजे ईमेल असू दे, फॅक्स असू दे, म्हणजे पूर्वी पेक्षा आता जे व्यवहार आहेत ते डिजिटली असल्यामुळे, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानावर असल्यामुळे ते लवकर घेता येतात, कमी वेळेमध्ये जास्त प्रोग्रेसिव्ह जे आहे, म्हणजे जास्त प्रोग्रेस होत आहे, जेणेकरून हे जे आपलं जे उत्पन्न जे म्हणतो आपण, जे प्रॉडक्ट ऑफ द कंपनी जे आहे ते जास्त प्रमाणात वाढत असतं किंवा कमी वेळात जास्त प्रोडक्शन होत आहे. पुढचं जे आहे ते म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जे आहे ड्युएल मॉडेल. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स कोणत्या प्रकारचं आहे ते? ड्युएल मॉडेल टाईप आहे. की त्यामुळे होतं काय की ड्युएल म्हणजे कसं की सेंट्रल आणि स्टेट, म्हणजे केंद्र आणि राज्य, केंद्रीय कर आणि राज्य कर हे दोन्ही पण सारखं असल्यामुळे दोघांना पण सारख्या प्रमाणात जो आहे कर जो आहे तो सारख्या प्रमाणात पोहोचत असल्यामुळे जे गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स आहे ते वेळेच्या वेळी तर भेटतच आहे, परंतु सारख्या प्रमाणात असल्यामुळे स्टेटची पण जी प्रोग्रेसिव्ह काम आहेत ती पण होत आहेत आणि याची आपल्याला आपण म्हणतो सेंट्रलला पण ते म्हणजे सीजीएसटी आणि एचजीएसटी मुळे स्टेट आणि सेंट्रल दोन्हीकडे जे काम आहे ते प्रोग्रेसिव्ह पद्धतीने लवकर कमी वेळात होत आहे. आणि देअरफॉर गुड अँड सर्व्हिस टॅक्सेस आर ड्युएल मॉडेल असल्यामुळे जास्त सोयीचं आणि चांगलं आहे. तर हे जे फीचर्स आहेत या फीचर्सवर आधारित बरेचसे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील, तर त्यासाठी ते वाचणं गरजेचं आहे आणि समजून घ्या ते की त्यावरून तुम्हाला प्रश्न जनरल नॉलेज मध्ये जे असतं हे असं ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपामध्ये किंवा असं दिलं असेल तर असं गोष्टीच्या रूपामध्ये किंवा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते विचारू शकतात. तर टाइप्स ऑफ टॅक्सेस आणि फीचर्स ऑफ जीएसटी पेज नंबर 94 आणि 95 ते व्यवस्थित वाचा आणि त्यावरची उदाहरणं सोडवून बघा. तर यावर आता आपण क्वेश्चन 4A प्रॉब्लेम सेट त्यामधील फर्स्ट क्वेश्चन बघूया. प्रॉब्लेम सेट 4A संकीर्ण 4A आपण आता सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये एमसीक्यू जसं आता आपण फीचर्स ऑफ जीएसटी वगैरे पाहिले त्यावरच आधारित थोडेफार एमसीक्यू मध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारू शकतात. तर बहुपर्यायी प्रश्न की ज्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला 3 किंवा 4 पर्याय दिलेले असतात आणि त्यावरून योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा असतो. यू हॅव टू सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह. यामध्ये आता फर्स्ट आपण बघूया रेट ऑफ जीएसटी ऑन इसेन्शियल कमोडिटीज. रेट ऑफ जीएसटी इसेन्शियल वर कोणता रेट असतो? एकदम जीवनावश्यक वस्तू जसं आपण ब्रेड वगैरे खाद्यपदार्थ काही की जे हे असतात आपल्याला एकदम मेन मूलभूत गरजा असतात, जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा कराचा दर त्याचा रेट किती असतो? बघा 5%, 12%, 0 आणि 18% पर्सेंटेज तुम्हाला दिलेले आहेत. जीवनावश्यक वस्तूंवरील कर त्यावरचे आपण ब्रेडवर वगैरे आधारित बरीचशी उदाहरणं पण बघितली आणि हे सुरुवातीला पहिल्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहे की त्याचे प्रत्येकाचे इंट्रोडक्शन पण घेतलं आणि त्याचा वेगवेगळे स्लॅब्स पण आपण बघितले. तर त्यामध्ये पहा जीवनावश्यक ज्या वस्तूंवरील कर येतो म्हणजे कसा असतो 0%, त्याच्यावर टॅक्स नसतो आणि म्हणून क्वेश्चन 1 चा सी हा ऑप्शन आहे. तो लिहिताना क्वेश्चन 1 आन्सर लिहिताना 1 डॅश करून त्याचा जो पर्यायाचा जो ABCD जो काही हे असेल पर्यायाचं नाव असेल तेच आपण तिथे लिहिणार आहोत. जे सी आहे म्हणून मग काय करणार 0% त्याचा टॅक्स असतो म्हणून इथे आपण घेणार फर्स्टचा आन्सर आहे सी. लिहिताना अशा पद्धतीने लिहिणार आपण. सेकंड मध्ये काय बघा सेकंड क्वेश्चन द टॅक्स लिव्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट विदिन स्टेट इज म्हणजे कोणता असतो तो टॅक्स लिव्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटने विदिन द स्टेट म्हणजे जो टॅक्स हे केलेला असतो त्याच्यावर अप्लाय केलेला असतो तो कोणता असतो?
एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून कोणता कर घेतला जात असतो? एकाच राज्यातील व्यापारात म्हणजे विदिन द स्टेट, एका राज्यामध्ये, समजा आता महाराष्ट्र राज्यात आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये जो कर असेल तो कोणता घेतला जाणार? मग तर एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून घेतला जाणारा कर म्हणजे दोन प्रकारचे कर आहेत, एक केंद्र शासनाकडून आणि एक राज्य शासनाकडून घेतला जात असतो. तर यांनी केंद्र शासनाकडून घेतला म्हणजे सेंट्रल, म्हणून इथे याचं उत्तर काय ना, तिथे 4 प्रकारचे दिले, IGST, CGST, HGST आणि UTGST. UTGST संघ राज्यासाठी आहे, युनियन टेरिटरीज, ते आपण आता बघितलेलेच आहे. स्टेट साठी तर जाणार नाही कारण केंद्र म्हटलंय म्हणजे सेंट्रल आलं, म्हणजे याचा आन्सर काय आहे? त्याचं बी हे ऑप्शन आहे. तर आपण तो ऑप्शन लिहिणार. सेकंडचा ऑप्शन आहे बी, CGST, सेंट्रल गव्हर्नमेंट जो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे तो तिथे लागत असतो. थर्ड बघा काय आहे त्यामध्ये, GST सिस्टीम वॉज इंट्रोड्यूस इन अवर कंट्री, आणि कोणत्या तारखेपासून इंट्रोड्यूस झाली आहे ते आपल्याला करायचंय की भारतामध्ये GST कोणत्या वर्षी लागू झाली किंवा कोणत्या तारखेपासून. तर इथे तारीख वगैरे जे दिले तिथे थोडक्यात लिहिले. यू रेफर द टेक्स्ट बुक, तुम्ही पुस्तकात ते क्वेश्चन बघा, तरी पण मराठी आणि सेमी दोघांसाठी पण मी लिहिलेलं आहे. GST सिस्टीम वॉज इंट्रोड्यूस इन अवर कंट्री इज, फर्स्ट ऑप्शन आहे 31 मार्च 2017, दुसरं 1 एप्रिल 17, नंतर 1 जानेवारी 17 आणि 1 जुलै 2017. तर तारीख लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण सुरुवातीला बघितलंच आहे इंट्रोडक्शन मध्ये, 1 जुलै 2017, म्हणून त्याचं थर्डचं ऑप्शन आहे डी. फोर्थ वन मध्ये काय बघा, द GST ऑन स्टेनलेस युटेन्सिल्स जे आहेत, ऑन स्टेनलेस युटेन्सिल्स इज 18%. देन रेट ऑफ स्टेट GST किती? स्टेट मधला GST मग किती असणार आहे? आता आपण टोटल GST जो 18% आहे, टोटल असतो. आपण घेताना काय करतो, CGST बरोबर SGST बरोबर GST अपॉन 2, दोन्ही कर सारखे असतात. 18 म्हणजे काय झाले, 18/2 म्हणजे किती आले, 9%. तो जो कर आहे तो किती येणार, तो 9% येणार. स्टेनलेस स्टील वरचा जो GST 18% आहे तर स्टेट साठी तो असणार आहे. त्याचे निम्मे करणार आपण, त्या 2 ने भाग देणार, 18/2 म्हणजे किती झाले, 92, 9%. इथे केलं आपण त्या पद्धतीने. देअरफॉर त्याचा ऑप्शन काय असणार आहे, बी. 4चं ऑप्शन आहे बी. 5th वन बघा आता, 5वं उदाहरण. इन फॉर्मॅट ऑफ GSTN द अल्फाबेट्स, नंबर ऑफ अल्फाबेट्स, हाऊ मेनी अल्फाबेट्स आर देअर? किती अल्फाबेट्स आहेत ते फॉर्मॅट मध्ये GSTचे? आपण सुरुवातीला बघितलं ना, आपण जे इनव्हॉइस पाहिले करविजक, त्या करविजक मध्ये GST नंबर नेसेसरी आणि फर्स्ट 2 नंबर्स असतात ते स्टेटचे असतात. जसं महाराष्ट्राचा 27, तसं इथे GSTN मध्ये मग तसे किती अल्फाबेट्स असतात ते 15 असतात. आणि म्हणून मग फर्स्टचा जो ऑप्शन आहे तो कोणता आहे, 15. 15 अल्फाबेट्स त्याच्यामध्ये अंकाक्षरे जी असतात ती 15 असतात. आणि देअरफॉर द आन्सर ऑफ 5th क्वेश्चन इज ए. 6th क्वेश्चन बघा आता. व्हेन रजिस्टर्ड डीलर टू रजिस्टर्ड डीलर देयर इज त्याच्यामध्ये जो व्यवहार होतो तो कुणामध्ये होणार, 2 GSTN असणार आहे, 2 GSTNs. व्हेन रजिस्टर्ड डीलर इज, याच्याकडे दुसरीकडे कुणाकडे ट्रान्सफर होणार, पुन्हा रजिस्टर डीलर. आणि हा जो व्यवहार आहे रजिस्टर टू रजिस्टर किंवा बिझनेस टू बिझनेस असा जो असतो तो जो व्यवहार आहे, एका नोंदणीकृत व्यापाराकडून दुसऱ्या नोंदणीकृत व्यापाराकडे जेव्हा तो व्यवहार होत असतो तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो, B2B, बिझनेस टू बिझनेस, बिझनेस टू कंझ्युमर आणि बिझनेस टू बिझनेस असे 2 प्रकारचे व्यवहार होते. तर आता आपण फक्त कोणता इथे बघितलंय, बिझनेस टू बिझनेस, म्हणजे इट इज B2 टाइप
येणार B2B. Therefore the option of sixth question is B. That is B2B. हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे जे आहे ते जेव्हा तुम्ही रीडिंग व्यवस्थित करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त वाचन करा, तेव्हा तुमचं ते वेळेवर लक्षात राहील. पुढच्या भागामध्ये आपण प्रॉब्लेम सेट 4A मधील क्वेश्चन 2 आणि त्यावरची उदाहरणं बघूया. थँक्यू.